रक्षाबंधन. रक्षाबंधन म्हणजे केवळ भाऊ बहिणींच्या नात्याचा सण नाही, तर आपल्या जिव्हाळ्याच्या व्यक्तीचे रक्षण करण्याची, त्याची काळजी घेण्याची भावना व्यक्त करणारा हा सण आहे. म्हणूनच दरवर्षी राखी पौर्णिमेला मला एक वेगळा रक्षाबंधनाचा उपक्रम करावासा वाटतो. तो म्हणजे पुस्तकांना राखी बांधण्याचा. गेली अनेक वर्ष दी रास्तापेठ एज्युकेशन सोसायटीच्या आबासाहेब अत्रे प्रशालेतील बालसाहित्यकार इंदिरा अत्रे वाचन कक्षात शाळेतील मुलींच्या हस्ते पुस्तकांना राखी बांधण्याचा हा उपक्रम आपण करतो. पुस्तकांना राखी बांधताना मुली एक संकल्प करतात. आम्ही पुस्तकांचे रक्षण करू, त्यांची काळजी घेऊ आणि त्यांना जपून ठेवू. पण पुस्तकांचे रक्षण म्हणजे नेमके काय? पुस्तक हे केवळ कागदांचा गठ्ठा नसतो. पुस्तकात एखाद्या लेखकाचे विचार असतात, अनुभव असतात, ज्ञान असते, कल्पनांचे विश्व असते. एक पुस्तक अनेक पिढ्यांना ज्ञान देऊ शकते. म्हणूनच पुस्तकाचे जतन करणे म्हणजे केवळ एका वस्तूची काळजी घेणे इतकेच नव्हे, तर ज्ञानाचे आणि संस्कृतीचे जतन करणे होय. पुस्तकांच्या जतनाचे महत्त्व सांगणारे एक सुंदर संस्कृत सुभाषित प्रचलित आहे. ते काही ठिकाणी तैलाद रक्षेत, जलाद रक्षेत, रक्षेत शिथिल बंधनात, मूर्ख हस्ते न दातव्यम एवं वदती पुस्तकम अशा स्वरूपात म्हटले जाते. याचाच एक पाठ जले रक्षेत तैले रक्षेत असाही आढळतो. याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे. पुस्तकाला तेलापासून जपावे, पाण्यापासून जपावे, त्याची बांधणी सैल झाली असेल तर तिचे रक्षण करावे आणि पुस्तक मूर्खाच्या हस्ती देऊ नये, असे पुस्तकच जणू आपल्याला सांगत आहे. इथला मूर्ख हस्तेन दातव्यम हा शब्दप्रयोगही महत्वाचा आहे. याचा अर्थ एखाद्या व्यक्तीला कमी लेखणे असा नाही. ज्याला पुस्तकाची किंमत कळत नाही, जो पुस्तकाची काळजी घेत नाही किंवा त्याचा गैरवापर करतो, अशा व्यक्तीच्या हातात पुस्तक देऊ नये असा त्यामागचा अर्थ आहे. पुस्तकाचा आदर करणारा, त्याची काळजी घेणारा आणि ते पुढच्या वाचकासाठीही सुरक्षित ठेवणारा हातच पुस्तकासाठी योग्य आहे. मग आपण पुस्तकाची काळजी कशी घेऊ शकतो? सर्वप्रथम पुस्तक वाचताना आपले हात स्वच्छ असावेत. तेलकट किंवा ओले हात पुस्तकाला लावू नयेत. पुस्तकाची पाने दुमडू नयेत. एखादे पान लक्षात ठेवण्यासाठी त्याचा कोपरा मोडण्याऐवजी बुकमार्क वापरावा. पुस्तकावर लिहू नये, रेघोट्या मारू नयेत किंवा चित्रेही काढू नयेत. पुस्तक आपले असले तरी ते पुढे दुसऱ्यांनाही वाचन करता आले पाहिजे. पुस्तकाची पाने जोराने ओढू नयेत आणि पुस्तक पूर्णपणे उलटे ताणून धरू नये, त्यामुळे त्याची बांधणी खराब होते. पुस्तकावर पाणी, चहा, दूध किंवा खाद्यपदार्थ सांडणार नाहीत याची काळजी घ्यावी. पुस्तकांना ओलावा, धूळ आणि कीड यापासून जपावे. वाचन झाल्यावर पुस्तक योग्य जागी नीट ठेवावे. पुस्तक कपाटात ठेवताना ते फार कोंबून ठेवू नये आणि खूप वाकलेल्या अवस्थेतही ठेवू नये. आणि सर्वात महत्वाचे, पुस्तक हे फक्त आपले नसतेच. आपण ते वाचतो, त्यातून शिकतो आणि नंतर ते दुसऱ्यालाही वाचावयास मिळाले पाहिजे. म्हणून पुस्तक घेतले तर ते जपून घ्यायचे, वाचायचे आणि त्याच स्थितीत परत करायचे. यंदाच्या रक्षाबंधनाला आपण पुस्तकांना राखी बांधूया, पण त्याचबरोबर पुस्तकांशी आपले नाते अधिक घट्ट करूया. कारण पुस्तकाचे रक्षण म्हणजे ज्ञानाचे रक्षण, पुस्तकांचे जतन म्हणजे संस्कृतीचे जतन आणि पुस्तकांची काळजी म्हणजे पुढच्या पिढीची काळजी. चला तर मग यंदाच्या राखी पौर्णिमेला एक वेगळीच राखी बांधूया. पुस्तकांना राखी बांधूया आणि पुस्तकांचे आयुष्य वाढवूया. पुस्तक जपा, ज्ञान जपा आणि वाचनाची संस्कृतीही जपा.